खोपोलीजवळ भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले। मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरती हा अपघात झालाय। टाटा कंपनीजवळ वालक्याची मोरी इथे तूस भरलेला आयशर टेम्पो 50 फूट खोल खड्ड्यात पलटी झाला। मदत आणि बचाव कार्य आता सुरू आहे। आयशर टेम्पो 50 फूट खोल खड्ड्यात पलटी झालेला आहे। मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। मात्र एक मोठा अपघात झाल्याचं चित्र आहे। खोपोलीजवळ हा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 2 जण जागीच मृत्युमुखी पडलेले आहेत। मुंबई पुणे हा जो जुना राष्ट्रीय महामार्ग आहे त्यावरती हा अपघात झाला आहे। टाटा कंपनीजवळ वालक्याची मोरी इथं हा तूस भरलेला आयशर टेम्पो 50 फूट खोल खड्ड्यात पडून पलटी झालाय। मदत आणि बचाव कार्य आता सुरू आहे। कशा तऱ्हेने अपघात झालेला आहे या संदर्भातले डिटेल्स आपण आपल्या प्रतिनिधींकडून घेण्याचा प्रयत्न करतोय। मात्र काही वेळापूर्वीच हा अपघात झालेला आहे। आयशर टेम्पो 50 फूट खोल खड्ड्यात पलटी झालेला आहे आणि यामध्ये 2 जण जागीच मृत्युमुखी पडलेले आहेत। मुंबई पुणे हा जो जुना हायवे आहे तिथे ही घटना घडलेली आहे। जुन्या राष्ट्रीय महामार्गावरती हा घटना घडलेली आहे। हा जो टाटा कंपनीचा जो वालक्याची मोरी इथं तूस भरलेला आयशर टेम्पो आहे हा अचानक तोल जाऊन खड्ड्यात पडला आणि पलटी झालेला आहे आणि यामध्ये या दोघांचाही मृत्यू झाला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।